नमस्कार मित्रांनो, अतिशय मनापासून स्वागत आहे. आजच्या या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी 12 प्रॅक्टिकल स्टेप्स. काय होतं, की बऱ्याचदा आपल्याला लोन हवं असतं, फायनान्शियल अडचण येते किंवा क्रेडिट कार्ड हवं असतं. तेव्हा आपल्याला काय करता, सर्वप्रथम सिबिल चेक करता आणि सिबिल जर चांगला नसेल, तर आपला सिबिल स्कोअर खराब आहे, म्हणून आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा लोन नाकारलं जातं. परंतु हे जर नाकारलं गेलं असेल तुम्हाला आणि तुम्हाला ते सुधरवायचं असेल किंवा तुमच्याकडे ऑलरेडी कुठलं लोन असेल, क्रेडिट कार्ड असेल आणि चांगल्या प्रकारे सुधरवायचं असेल, तर त्याच्यासाठी पण या 12 प्रॅक्टिकल टिप्स अतिशय उपयोगी आहे. या जर फायनान्शियली तुम्ही फॉलो केल्या, तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे याचा फायदा होणार आहे. व्हिडिओकडे पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे पैसा झाला मोठा आणि आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 9021232663. या क्रमांकावर तुम्ही कॉल करून तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता अतिशय कमी पैशापासून आणि योग्य पद्धतीने. तर सगळ्यात पहिली टिप आहे जी फायनान्शियल तुमचं सुधारण्यासाठी, सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुमचा क्रेडिट कार्डचं बिल, जर तुमच्याकडे ऑलरेडी क्रेडिट कार्ड असेल, तर क्रेडिट कार्डचा फक्त मिनिमम ड्यू भरायचा नाहीये. कारण की हा भरल्याने काही जास्त आपल्याला फायदा होत नाही. थोड्याशा पैशा भरायला वेळ घेतो आपण, परंतु याच्यामुळे तुमच्या क्रेडिट स्कोअरला फार मोठा फटका बसत असतो. त्याच्यामुळे मिनिमम ड्यू अमाऊंटच्या ऐवजी तुम्ही पूर्ण बिल भरलं पाहिजे आणि तेही वेळेवर भरलं पाहिजे. दुसरी गोष्ट, क्रेडिट युटिलायझेशन तुमचं 30% पेक्षा कमी ठेवा. आता हे 30% कोणाला लागू होता? ज्यांचा क्रेडिट स्कोअर खूप हायर आहे. ओके, त्यांच्यासाठी तुम्ही 30% म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल, 1,00,000 रुपयाचं तुम्हाला क्रेडिट कार्डसाठी युटिलायझेशन मिळालेलं आहे. तर त्याच्यामधले 30,000 जर तुम्ही वापरत असाल ना, वेल अँड गुड. परंतु आधीच तुम्हाला भेटलेले आहे 30,000 रुपये आणि त्याच्यामधले 30% म्हटल्यावर 9,000 रुपये. तर असं काही होणार नाही. त्याच्यामुळे काय करा, की जर तुमचं क्रेडिट कार्डचं लिमिट कमी असेल, 30,000 पर्यंत असेल, 20,000 पर्यंत असेल, तर शक्यतो 50-60% तुम्ही युटिलायझेशन करू शकता. परंतु अगदी 100, 110% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जाऊ नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, की काही महिने असतात ज्यामध्ये सणवार जास्त असतात. मग त्या सणवारात तुमचं जे क्रेडिट स्कोअर आहे ते 100 पर्यंत जाऊ द्या, परंतु इतर वेळेस ते कमीच ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता ही गोष्ट तुम्हाला जवळपास कोणी सांगितलीच नसेल. याच्यामध्ये तुमचं जुनं जे बँक अकाउंट असतं किंवा क्रेडिट कार्डचं अकाउंट असतं ना, ते लगेच बंद नाही करायचं. लगेच बंद नाही करायचं म्हणजे बंद करायचंच नाही ते. बरं, हे बंद का करायचं नाही? कारण की हे जुनं असतं आणि हे जुनं जे क्रेडिट हिस्ट्री आहे ती ऑलरेडी तुमची बनलेली आहे. ती तुम्हाला दर्शवते की तुम्ही एक लायबल इन्सान आहात. तुम्ही एक असे माणूस आहात की जे पैसे रिपे करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर एखाद्या कंपनीने जर क्रेडिट कार्ड नाकारलं किंवा लोन नाकारलं, तर वारंवार हार्ड इन्क्वायरीज करायची नाही. वारंवार हार्ड इन्क्वायरीज केल्यामुळे काय होतंय, की तुम्ही जेव्हा पण एखाद्या नवीन बँकेत जाता, नवीन ठिकाणी जाता हार्ड इन्क्वायरी घेऊन, त्यावेळेस तुमचा सिबिल स्कोअर चेक केला जातो. ओके, आणि हे दर्शवतं की या ठिकाणावरनं तो रिजेक्ट झालेला आहे, दुसऱ्या ठिकाणावरनं रिजेक्ट झालाय, तिसऱ्या ठिकाणावरनं रिजेक्ट झालाय, चौथ्या ठिकाणवाल्याला ते दिसेल ना, ते समजेल ना, की हा 4 ठिकाणावरनं रिजेक्ट झालेला आहे किंवा याचा क्रेडिट स्कोअर खूप वेळेस चेक केल्या गेलेला आहे, कुठल्या कुठल्या बँकेने केलेलं आहे हे पण दिसतं. त्याच्यावरनं समोरचा व्यक्ती हा अंदाजा काढतो की याने किंवा याचा स्कोअर किंवा याची रिपेमेंट कॅपॅसिटी नाहीये. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असता किंवा लोन घेत असता किंवा तुम्हाला लोन भेटायला अडचण येते, अशा वेळेस काय करायचं, मिक्स क्रेडिट प्रोफाईल बनवायची. म्हणजे काय, तुम्हाला फेडता येईल इतकं लोन घ्यायचं आणि ते सगळं थोडं थोडं घ्यायचं. म्हणजे कसं, सिक्युअर्ड लोनमध्ये होम लोन येतं, जे की मोठं असतं, मिळत नाही. कार लोन येतं. सेकंड हँड गाडी घेत असाल तर तिच्यावर सुद्धा तुम्ही लोन घेऊ शकता. तर तसं एक लोन घ्यायचं. त्याच्यानंतर क्रेडिट कार्डचं लोन घ्यायचं किंवा पर्सनल लोन घ्यायचं, जे की फेडता येईल असं, आणि ते तुम्हाला वेळेवर सुद्धा वापस करायचं आहे. याच्यामुळे काय होतं, की तुमचा क्रेडिट स्कोर बनायला सुरुवात होते आणि बॅलन्स प्रोफाईल आणि क्रेडिबिलिटी वाढते, जेणेकरून समोरच्या कंपनीला, बँकेला हे समजतं की हा व्यक्ती घेतलेले पैसे जे आहे तो वेळच्या वेळी प्रोव्हाइड करत राहतो, वापस देत राहतो. त्याच्यानंतर EMI ऑटो डेबिट क्लेम करा. काय होतं की तारीख चुकल्यामुळे बँका आपोआप पेनल्टी लावता किंवा लेट फीस कापता.
तर मग त्याच्यामुळेच आपण काय करायचं की ऑटो डेबिट करून ठेवायचं. ऑटो डेबिट केलं म्हणजे आपल्या खात्याला आपण पैसे ठेवणार आणि ते पैसे ऑटोमॅटिकली कट होणार. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्या एका मित्रासोबत शेअर करा ज्याचा क्रेडिट स्कोअर कमी आहे. सोबतच कमेंट बॉक्समध्ये एक चांगली कमेंट द्या, व्हिडिओला लाईक करा. आणखी काही महत्त्वाच्या सूचना आहे. महत्त्वाच्या सूचना अशा आहे की हे जवळपास कुणी बघतच नाही आणि करतच नाही की तुमचा सिबिल स्कोअर किंवा त्याचा रिपोर्ट दर 6 महिन्याला तपासा आणि जर चुकीच्या एंट्री असेल त्यात, तर तुम्ही डायरेक्टली लोकपालला त्याची तक्रार दाखल करू शकता, जेणेकरून तुमचा चुकीचा क्रेडिट स्कोअर क्लिअर होईल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त क्रेडिट कार्ड घेऊ नका. म्हणजे काय करता लोक 2 ते 3 बँकेचे क्रेडिट कार्ड, या बँकेवर चांगले डिस्काउंट, त्याच्यावर चांगला ऑफर, असं काही करू नका. तुम्हाला पाहिजे तितकं क्रेडिट घ्या, पण क्रेडिट कार्ड जास्त घेऊ नका. कारण की काय होतं की याच्यामुळे तुमचा जो शफलिंग पिरियड आहे तो वाढतो आणि तुमच्या जर क्रेडिट कार्डची जी पेमेंट आहे ती एकाच महिन्यात 2 ते 3 वेळेस येत असेल, तर ते तेवढे पैसे अकाउंटला ठेवायला सुद्धा मॅनेज जास्त करावं लागतं. ओके. वेळ थोडासा जास्त जातोय, परंतु कामाचीच माहिती आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्याकडे ऑलरेडीच लोन आहे, होम लोन आहे किंवा क्रेडिट कार्ड आहे, तर मग अशा वेळेस काय करा की छोटंसं एखादं लोन घेत जा, युटिलिटी पेमेंट करत जा, ज्याच्यामुळे काय होतं की तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये हे दिसतं आणि ते तुम्ही रिपे पण करणार आहात, कारण की ते कमी पण आहे. ओके. मग त्याच्यामुळे काय होतंय की ऑटोमॅटिकली तुमचा क्रेडिट स्कोर वापरतो. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्हाला क्रेडिट कार्ड द्यायला कुणीच नाही म्हणतं, म्हणजे सगळ्या बँका म्हणतात नाही क्रेडिट कार्ड मिळणार नाही, अशा वेळेस काय करायचं, एक 50,000 रुपये जमा करायचे, घ्यायचे, स्वतःकडे असलेले म्हणतोय मी, आणि त्याची त्याच बँकेत FD करायची जिचं क्रेडिट कार्ड पाहिजे, आणि त्यांनाच म्हणायचं की ह्या FDच्या अगेन्स्ट मला क्रेडिट कार्ड द्या. तर 50,000च्या 80% जेवढे होता 80 8 40,000चं जवळपास तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकतं, ज्याच्यावर लिमिट असेल 40,000, आणि त्याच्यातले 10,000 रुपये तुम्ही काय करू शकता, कॅशमध्ये काढू शकता, आणि बाकीचे जे 30,000 आहे ते क्रेडिट लिमिट म्हणून वापरू शकता. तर अशा प्रकारे तुमचा क्रेडिट स्कोअर इझिली वाढवला जातो. आणि सर्वात शेवटी आणि महत्त्वाचं आहे की प्री लोन जेव्हा तुम्ही क्लोज करताय ना, तेव्हा त्याच्या अपडेट घेत राहा. अपडेट याच्यासाठी घेत राहा कारण की काही ठिकाणी काय होतं की तुम्ही लोन तर सगळे हप्ते फेडून टाकता, परंतु लोन क्लिअर नाही करत, त्याच्यामुळे त्या रिपोर्टमध्ये ॲक्टिव्ह दाखवता आणि तुम्हाला वाटतंय मी तर पैसे पूर्ण भरलेले, हप्ते संपलेले, त्याच्यामुळे आता सगळं बंद झालेलं असेल, परंतु तसं होत नाही. रिपोर्ट लोन क्लोजिंगचा तुम्हाला कार्ड घ्यायचं असतं, फॉर्म घ्यायचा असतो. लोन क्लोजिंग झालं म्हणजे तो लोन क्लोज झाला, ज्याचा फायदा तुमच्या क्रेडिट स्कोअरला होतो. ओके. आणि ही जी 12वी टीप आहे ती महत्त्वाची आहे. काय आहे की मोठ्या खरेदीसाठी कॅश वापरा आणि अननेसेसरीली लोन टाळा, त्याच्यामुळे कमीत कमी कालावधीत तुम्हाला रिस्पॉन्सिबल रिपेमेंटचा स्कोअर वाढवता येतो आणि तुमचा क्रेडिट स्कोअरही चांगला होतो. मित्रांनो, तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुम्हाला जर एक साईड इन्कम पाहिजे, तुम्हाला 6व्या-7व्या वर्षापासून एक चांगला तगडा इन्कम सुरू झाला पाहिजे, किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची किंवा रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट करायची, तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा व्हॉट्सअप नंबर हा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे, आणि इतर माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईटवर पण मिळणार आहे. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.